नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि बघा, आपण बनवणार आहोत आंब्याचं तिखट गोड लोणचं. तर आता मी घेतले आहेत आंबे आणि स्वच्छ धुवून आणि पुसून घेतले. त्याची वरून सालं काढून घेते आणि छानपैकी सालं काढून घेऊन छोटे छोटे त्याला कट करायचे आहेत. बघा मी कसे छोटे छोटे तुकडे करते त्याचे अगदी छानपैकी. तर छोटे तुकडे करून घेऊया आणि त्याच्या अंदाजानुसार साहित्य घेऊया. हे आहेत 500 ग्रॅम आंब्याचे कट केलेले तुकडे आणि त्यात घेऊया आपण लाल तिखट, साखर, मीठ. 3च गोष्टी जातात त्यामध्ये. तर 1 वाटी घेतली आहे 500 ग्रॅम याच्यासाठी फोडींसाठी. 1 वाटी अंदाजे साखर घेतली आहे मी आणि 2 चमचे मीठ घ्यायचं आहे आपल्याला. मोठ्या चमच्याने, थोडा मोठा चमचा असतो त्याने. तर मीठ आणि 1 लाल चमचा तिखट याप्रमाणे साहित्य घ्यायचं आहे आणि सगळं एकजीव एकत्र करून घेऊया आता. तर मीठ टाकून घेत आहे याच्यात. तिखट, मीठ आणि साखर, 1 वाटी घेतलेली साखर याच्यात टाकून घेत आहे. 2 चमचे मीठ आणि 1 चमचा लाल तिखट. हे घरचं लाल तिखट आहे, चांगलं तिखट आहे. तर त्यात टाकून घेऊया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया. हे लोणचं तुम्ही साध्या जेवणासोबतही खाऊ शकता आणि उपवासासोबत, साबुदाण्याच्या खिचडीसोबतही खाऊ शकता. खूप छान असं लागतं. नक्की करून बघा मैत्रिणींनो. आणि आता मी छानपैकी मिक्स करून घेत आहे आणि बरणीत टाकून घेत आहे. बघा, आता मिक्स केलेलं हे धुवून स्वच्छ पुसून वाळवून घेतलेली बरणी आहे. आता हे त्यात टाकून घेते मी. बघा किती छान झालेलं आहे आपलं लोणचं. आणि हे थंड जागी ठेवायचं जेणेकरून गरमीमुळं याला बुरशी लागणार नाही. तर झालं आपलं तयार लोणचं. नक्की करून बघा आणि कसं झालं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.